साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे रामनवमीला करणार प्रचाराचा शुभारंभ। पंढरपूरसह विविध धार्मिक स्थळांना देणार भेटी। सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या इंडिया आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे या रामनवमीच्या शुभ मुहूर्तावर प्रचाराचा शुभारंभ करणार आहेत। बुधवारी त्या सर्वप्रथम पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेणार आहेत। या ठिकाणी नारळ वाढवून त्या आपल्या प्रचाराचा शुभारंभ करतील। यानंतर त्या मतदारसंघातील विविध धार्मिक स्थळांना भेटी देणार असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी दिली। प्रणिती शिंदे या पंढरपुरातून बुधवारी सकाळी 8 वाजता प्रचाराचा शुभारंभ करतील। त्यानंतर सकाळी 10:30 वाजण्याच्या सुमारास मार्डी येथील यमाई मंदिराचे दर्शन घेतील। त्यानंतर 12 वाजता बाळे येथील खंडोबा मंदिरास भेट देतील। तेथून त्या अक्कलकोटकडे रवाना होतील। दुपारी 2 वाजता त्या स्वामी समर्थ मंदिरात दर्शन घेतील। यानंतर 4 वाजता हत्तूर येथील सोमेश्वर मंदिरात दर्शन घेऊन सोलापूरकडे मार्गस्थ होतील। दरम्यान सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास त्या सोलापुरातील मार्कंडे मंदिरात दर्शन घेतील। पुढे 6 वाजण्याच्या दरम्यान सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वराचे दर्शन घेतील आणि 7 वाजता शहरातील जगदंबा चौक येथील राम मंदिराला भेट देऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेतील। यानंतर प्रणिती शिंदे या सभेला संबोधित करतील। या प्रचाराच्या शुभारंभ कार्यक्रम प्रसंगी त्या विधानसभा मतदारसंघातील इंडिया आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने नियोजनस्थळी उपस्थित राहावे असे आवाहन निवडणूक प्रमुख प्रकाश येलगुलवार, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार यांच्या वतीने करण्यात आले आहे।